गेल्या 15 दिवसांपासून थंडावलेला व केवळ पुणे मुंबईपर्यंतच पोहोचलेला मान्सून आता सक्रिय होऊन पुढे झेपावण्याची शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खूळ यांनी सांगितले. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात आजपासून आठवडाभर म्हणजे गुरुवार 19 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यापुढेही 2-3 दिवस पावसाचे सातत्य टिकून राहणार आहे. मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यात शुक्रवारी, शनिवारी 2 दिवस मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यातही बीड, धाराशिव मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यात एखाद दिवशी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. आठवडाभर खंड पडला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात काही भागात हलक्या सरी कोसळल्या. मात्र उद्यापासून मान्सून पुन्हा जोर धरणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मे मध्ये झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसाने जमिनीत मोठ्या प्रमाणात ओल निर्माण केली आहे. 4-5 दिवसांच्या खंडात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती उरकून घेतल्या आहेत. काही विभागात खरीप पेरणीला सुरुवात देखील झाली आहे. उद्यापासून सर्वत्र पाऊस सुरू झाल्यास खरीप पेरणीला खोळंबा होईल असे दिसत आहे.